जय लुई, जय जय लुई. ब्रेल साहित्यवाणी या यूट्यूब चॅनलवर मी सुहास आपले हार्दिक स्वागत करत आहे. लेखक डॉक्टर राजीव शर्मा लिखित पुस्तक घरचा वैद्यचे क्रमशः वाचन करत आहे. मक्याचे कणसे. तसे तर पावसाळा सुरू होण्यापूर्वीच मक्याची कणसे बाजारात विकायला उपलब्ध झालेली असतात. पण पावसाळ्यानंतर जी कणसे येतात ती अधिक चवदार असतात. शहरातील माणसे कणसांना भाजून खातात, पण ग्रामीण भागातील माणसे याच्या भाकरी करूनही खातात. मक्यापासून तयार केलेले कॉर्नफ्लेक्स मोठ्या थाटात खाल्ले जातात. याची ओळख. याचे मूळ उत्पत्ती स्थान हे दक्षिण मेक्सिको म्हणजे मध्य अमेरिका हे आहे. हे उष्ण वातावरणात पिकतात. पिकण्याच्या दृष्टीने अमेरिका, ब्राझील, चीन आणि मेक्सिको नंतर भारताचा नंबर लागतो. मका सर्व परिचित आहे म्हणून त्याची खास ओळख करून देण्याची काही गरज नाही. याचे गुण. मका एक कोरडी, पौष्टिक, तृप्तिदायक, वातकारक, कफपित्त शामक, गोड आणि चवदार अन्न आहे. यापासून साखर तयार करण्यात येते, ज्यापासून ग्लुकोज मिळते. यामध्ये व्हिटॅमिनचे प्रमाण कमी आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. याचा उपयोग. मक्याचा सर्वाधिक उपयोग म्हणजे एकतर कणसांना भाजून किंवा याचे दाणे काढून विविध पदार्थ तयार केले जातात. याच्या पिठापासून भाकर तयार केली जाते. पंजाबमध्ये मक्याची भाकर आणि मोहरीची भाजी अत्यंत प्रचलित आहे. मक्याच्या दाण्यांना उकळून किंवा डाळ तयार करूनही सेवन केले जाते. व्हिटॅमिन कमी असल्यामुळे मक्याची भाकर वारंवार सेवन केल्याने एक प्रकारचा त्वचारोग होऊ शकतो. म्हणून याच्या भाकरीसोबत दही मोठ्या प्रमाणात किंवा तूप खाणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे वृक्ष आणि वातकारक गुणाचे शमन होते. कणसांना भाजून खाताना देखील त्यावर तूप किंवा मीठ लावून खायला पाहिजे, म्हणजे वृक्षपणा आणि वातकारक गुण मारले जातील. कणसे सेवन केल्यानंतर ताक प्यायल्यास देखील हे गुण मारले जातील. हे सहज पचनी पडते. कणीस सेवन केल्यानंतर भोजन नाही केले पाहिजे, कारण कणीस किंवा कणसाचे दाणे खाणे म्हणजे एक प्रकारचे भोजनच असते. कणसे चांगली चरवण केली जावी. कणसांत शर्करेचे प्रमाण असते म्हणूनच त्यापासून ग्लुकोज तयार केले जाते. योग्य आणि आपल्या पचनशक्तीचा विचार करून सेवन केल्यास याची पौष्टिकता सिद्ध होते. एखादा पदार्थ स्वादिष्ट आणि पौष्टिक व शक्तिवर्धक असला तरी त्याचा अर्थ असा नाही की त्याचे सेवन हे अति केले जावे. वेगवेगळ्या भाषेतील नावे. संस्कृत महाकाय, हिंदी मक्का, मकई, मराठी मक्का, बंगाली भुट्टा, जनार, तेलुगू मक्का जोन्नालू, कन्नड मेलकेजोल, तामिळ मक्का चोलम, मल्याळम चोलम, उर्दू मकई, इंग्रजी मेज, इंडियन कॉर्न, लॅटिन झीमेज. येथे मक्याविषयीची ही माहिती संपन्न होत आहे. ही माहिती आपणास आवडल्यास याला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या ब्रेल साहित्यवाणी या यूट्यूब चॅनलला जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. जय लुई, जय जय लुई.